पण वाल्याकोळ इथे चुकला. देवर्षी नारद मुनी म्हणतात मी माझं सगळं देईन, पण त्याच्या आधी घरी जाऊन विचार, तुझ्या या पापामध्ये जे आतापर्यंत तू पाप केलं ना, त्या पापामध्ये कोणी तुझ्या सोबत आहे का? घरी गेला, विचारलं, आई तू मला जन्म दिलास, पण तुलाही माहिती की आतापर्यंत मी भरपूर पाप केले, आई तू माझ्या सोबत आहे ना? आई म्हटली, बेटा मी तुला जन्म द्यायचं काम केलं, पुढचं तू काय करतो याला मला घेणं देणं, मी तुझ्या पापात सहभागी. वडिलांना विचारलं, वडील म्हणताय बाबा लहानाचं मोठं केलं, खूप झालं, मी तुझ्या पापात सहभागी. लहान मुलांना विचारलं, ज्यांना आपण जन्म दिला, पोरग म्हणताय बाबा अजून जगही पाहिलं नाही, तुमचं काय पाप पुण्य घेऊन बसलंय, क्षमा करा मी तुमच्या पापात सहभागी नाही. आणि आता मात्र पत्नीला अर्धांगिनीला विचारलं, अगं तू माझ्या पापाच्या सहभागी आहे का? पतिराज तुम्ही माझ्याकरता कमवून आणताय मला माहिती आहे, माझ्या सुखासाठी करताय, पण तुम्ही कसं कमवून आणताय याच्याशी मला घेणं देणं नाही, मी तुमच्या पापामध्ये सहभागी. आणि आता वाल्याकोळाला कळलं की माझं इथे कोणीही, जिसका कोई नहीं उसका वो है भाई. वाल्याकोळा तसेच आले, साष्टांग दंडवत देवर्षी नारदांना घातलं आणि म्हणताय की आतापर्यंत मी खूप चुकलो, ज्या परिवाराकरता पाप केलं तोच परिवार आज माझ्यासोबत सुख के सब साथी दुख में न को